शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळा कळंब येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न। कळंब स्थानिक शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळा कळंब येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आशिष महाजन होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक शिक्षक प्रवीण देशमुख उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांनी भीमगीतांचे गायन केले। विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या जीवनातील विविध संघर्षमय प्रसंगांचे सुंदर कथन केले। या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे प्रवीण देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक लढा किती तीव्र होता याची सविस्तर माहिती दिली। अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक आशिष महाजन यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले। आज बाबासाहेबांना संपूर्ण जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जाते, ते केवळ त्यांच्या प्रगाढ ज्ञानामुळेच। अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील केवळ बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। विद्यार्थ्यांनी देखील त्यांचा हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून खूप अभ्यास करावा, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शालू सदाफळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मयूर होले यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमारी चंद्रभागा मेश्राम, सौ प्रांजली दरणे, मनोज शिवरकर, शिवम चांदोरे आणि विठ्ठल राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले। खाऊ वाटप आणि संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। असा मोहरा झाला नाही पुढे नवना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नाव सतत गाजत राहणार। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव रश्मी राहुल बुल्ले, मी वर्ग 4चा विद्यार्थी। मित्रो, आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण भीम जयंती म्हणून उत्साहाने साजरी करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाई हे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान नेता आणि अर्थशास्त्रज्ञ होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी होते। त्यांना शालेय जीवनात थोड्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, पण ते मोठी ठरले नाही। पुढे ते परदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले भारतीय ठरले। ते बॅरिस्टर बनले। दुर्दैवाने 6 डिसेंबर 1956 रोजी या मानवाचे महापदी निधन झाले। त्याचे कार्य आणि विचार आपल्याला सदैव प्रेरणा देतात। अशा मानवास माझा कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत, जय